25 तासांनंतर पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरची वाहतूक आता धीम्या गतीनं सुरू झाली आहे। उर्से टोल नाक्यावरील वाहनं मुंबईच्या दिशेनं रवाना होऊ लागलेली आहेत। मुंबईवरून पुण्याकडे येणाऱ्या एका लेनवरून ही वाहतूक सुरू करण्यात आली असली तरी अपघातग्रस्त टँकरमधील गॅस अन्य टँकरमध्ये शिफ्ट करण्यासाठी 3 ते 4 तासांचा अवधी लागणार आहे। त्यामुळे वाहतूक पुण्याकडनं मुंबईकडे जाणाऱ्या लेनवरून सुरू होण्यासाठी आणखी 4 तासांचा अवधी लागणार आहे। मात्र या वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांनी IRB प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे। टोल घेऊन देखील कोणत्याही प्रकारची उपाययोजना सर्वसामान्य नागरिकांना नाही अशी भावना वाहनधारक व्यक्त करत आहेत। लेस आहे लोकांच्या हाल व्हायला। सकाळ कोणी विचारायला नाही, आता सुद्धा विचारत नाही कोणी। उगा हे का होईल म्हणते, ही भाषा ओमडीची भाषा बोलते पोलीस सुद्धा। कोणी विचारत नाही, आता कोणी जात गेले असं ही भाषा ओमडीची। पुण्यावरून निघाले, आता वाशीला जायचंय मला 3 वाजता का मार्केटमध्ये। इथं अडकले तर अजून इथंच आहे, अजून गॅरंटी नाही म्हणते। 5:30ला निघालोय बारामतीवरनं। इथं 9 वाजता आलो, 9 वाजता इथं अडकलो। MPSC UPSC जी पोरं माझ्या गाडीमध्ये होती, तर ती गाडीच्या परीक्षेसाठी पेपरसाठी इंटरव्ह्यू साठी जायचं होतं त्यांना। एवढं अक्षरशः रडत होती पोर, मग कसं जायचं किती वाजता होता पेपर? त्यांचा पेपर मला वाटतं 4 वाजता होता आणि एकाचा काल म्हणजे उद्या आहे। तो म्हणजे इथं म्हणे 15 तास लागते का 2 ते 20 दिवस लागते, काय सांगता येत नाही म्हणून ती पोर रडत होती। ठिकाणी प्रोपेलिन गॅस असलेला म्हणजे हायली एक्सप्लोजिव्ह गॅस असलेला हा जो टँकर आहे या ठिकाणी पलटी झालेला आहे आणि हा मुंबई कॉरिडॉर या ठिकाणी पलटी झालेला आहे। त्यामुळं मुंबईला जाणारी वाहतूक ही पूर्णपणे थांबवण्यात आलेली आहे। पण तीच वाहतूक आम्ही पुणा लेनच्या आधारे एक मार्गिका त्या ठिकाणी पुणा लेनची वापरून ती मुंबईसाठी आम्ही उघडण्यात आलेली आहे। आणि या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेऊयात। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ओम, आपण पाहतोय 25 तास उलटून गेलेले आहेत, आता काहीशी धीम्या गतीनं वाहतूक पुन्हा एकदा सुरू झाल्याचं समजतंय। काय सध्याची परिस्थिती आहे? निश्चितच आपण पाहतोय की खरं तर मुंबई पुणे एक्सप्रेसवे वरती झालेली ही सगळी जी काही वाहतूक कोंडी आहे त्याची नेमकी कारण काय होती किंवा कोणत्या खरं तर घटनाक्रमामुळे हे सगळ्या जो वाहतूक कोंडीचा फटका मुंबई पुणे या रस्त्यावरती नागरिकांना सहन करावा लागला या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आले आहेत। त्यासोबतच या ठिकाणच्या परिस्थितीवर नियंत्रण करण्यासाठी NDRF किंवा इतरही महत्वाच्या ज्याही समूह आहे तो सगळ्या टीम्सला कार्यरत करण्याच्या संदर्भातल्या सूचना मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आल्या। एकंदर मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातला जो घटनाक्रम आहे तो देखील विशद केलेला आहे की कशा प्रकारे ही दुर्घटना घडली आणि एकंदर या सगळ्या गोष्टींवरती आता सुद्धा मुख्यमंत्र्यांकडून सुद्धा लक्ष ठेवण्यात आल्याचे निर्देश या संदर्भात देण्यात आले। MMRDच्या मुख्यमंत्र्यांकडून अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत या संदर्भात सक्त सूचना देण्यात आल्याचं सुद्धा आता समोर आलंय। निश्चितच धन्यवाद ओम या सविस्तर माहितीसाठी।